नमस्कार मित्रांनो, सर्वांना धुळीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आज सगळीकडे रंगाची उधळण आहे, आनंदाचे वातावरण आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, की आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी ही राख किंवा हे रंग अंगाला का लावतो? हा फक्त एक खेळ आहे की यामागे काही खोल अर्थ दडलाय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धुळीवंदनचे महत्त्व आणि त्यातून मिळणारी प्रेरणा जाणून घेणार आहोत. धुळीवंदन म्हणजे धुळीला वंदन करणे. पौराणिक कथेनुसार जेव्हा होलिका दहन झाले, तेव्हा त्या अग्नीतून उरलेली जी पवित्र राख होती, ती लोकांनी अंगाला लावली. ती राख विजयाचे प्रतीक होती. चांगल्यांचा वाईटावर झालेला विजय होता. पाहिले तर बदलत्या ऋतूत शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि त्वचाच्या आरोग्यासाठी पूर्वी निसर्गाच्या रंगांचा किंवा राखेचा वापर केला जात होता. पण आजच्या काळात हे धुळीवंदन आपल्याला एका मोठ्या सत्याची आठवण करून देते की हे शरीर शेवटी मातीचे आहे आणि एक दिवस मातीत मिळणार आहे. मग कशाचा अहंकार करायचा? मित्रांनो, आयुष्य नेहमीच ब्लॅक अँड व्हाईट नसतं. त्यात सुखाचे, दुःखाचे, संघर्ष आणि यशांचे अनेक रंग असतात. धुळीवंदन आपल्याला शिकवते की भेदभाव विसरा. रंगात माखल्यावर आपण कोण आहोत, श्रीमंत की गरीब, हे विसरून जातो. समोरचा फक्त एक माणूस दिसतो. नकारात्मक जाळा. होळीमध्ये काल आपण आपले वाईट विचार जाळले. आज धुळीवंदनला नवीन ऊर्जेचे रंग अंगावर घ्यायचे आहेत. म्हणून मित्रांनो, या धुळीवंदनला फक्त बाहेरून रंगू नका, तर मनातूनही रंगून जा. तुमच्या कष्टांना, यशांना रंग द्या. तुमच्या स्वप्नांना, जिद्दींचा रंग द्या. जुन्या चुकांची राख करा आणि एका नव्या उत्सवाने आयुष्याची सुरुवात करा. लक्षात ठेवा, रंग तेच लावतात ज्यांच्या मनात प्रेम असतं. त्यामुळे राग सोडा आणि आनंदाने हा सण साजरा करा. सुरक्षित राहा. नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि पाण्याचा कमी वापर करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धुळीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.